हॅलो, बॅक टू नागपूर. गुड इव्हनिंग. जवळपास 6:45 वाजत आहेत आणि यायला थोडंसं आज उशीर होईल कारण आज सकाळीच पोहोचलो आम्ही. जवळपास 8:30 वाजलेले. तर 8:30 वाजले. भाजी घेऊन आली होती मी ऑलरेडी. भरपूरशी भाजी घेऊनच आली होती टिफिनमध्ये. सो कारण अजयला लवकर जायचं होतं त्याच्यामुळे. आणि बरं झालं घेऊन आली कारण ते बनवणं पॉसिबल नसतं झालं एवढा लवकर. आणि फुल झोपलो होतो आम्ही दोघी दुपारी कारण रात्री पण झोप झालेली नाही. अन्वी काल तुम्ही मागच्या 2 व्लॉगमध्ये बघितलं असेल, अन्वी एवढी लिमिटच्या बाहेर खेळली आहे आता तर पूर्ण दिवस संडेला की म्हणजे याच्या आधी मला ना वाटतं ती एवढी कंटिन्युएशनमध्ये खेळली, म्हणजे झोपायला सुद्धा तयार नाही दुपारी, एवढं खेळलेली आहे. त्याच्यामुळे तिला तिचे पाय दुखत होते की काय माहीत नाही. रात्री खूपदा ती 2-3दा खूप रडली आहे, म्हणजे झोपेतच रडायची ती. आणि मोठ्या मुश्किलने तिला झोपेतून जाग करून मग झोपवलं. थोड्या वेळ तिला मोबाईल बघू दिलं. म्हटलं तिच्या माइंडमध्ये जे पण काही सुरू आहे ना ते आधी जोपर्यंत निघत नाही ना तोपर्यंत शांत झोप पण लागत नाही. म्हणून म्हटलं तिचं माइंड थोडंसं फ्रेश होईल तर तिला रील लावून दिले, शॉर्ट्स लावून दिले यूट्यूबवर आणि मग ती झोपली. सो आमची पण झोप नव्हती झाली रात्रीला, म्हणून मग आता दुपारला झोप काढलो आम्ही. भरपूर म्हणजे 2 ते 5 एवढं खतरनाक झोप झाली आहे. एकदम चेहरा पण असं विचित्रच वाटत आहे. अन्वीने सगळे आज दगड काढून घेतले आहेत जेवढे पण असे स्टोन विकत मिळतात मार्केटला. हे आता मातीने सगळे भरले आहेत. वेगवेगळ्या कलरचे ब्लॅक, व्हाईट आणि कलर्डमध्ये पण मिळतात. सो असे स्टोन पण आपण ठेवू शकतो झाडांजवळ. माझ्या प्रत्येक झाडांजवळ ठेवले. सो आज तिने हे सगळे जमा केले कारण जायच्या आधी सगळ्या कुंड्या मी असं खाली उतरवून ठेवलं होतं कारण ॲटमॉस्फिअरचं थोडंसं ना चेंजेस वाटत होतं. त्याच्यामुळं म्हटलं मी आधीच उतरवून ठेवून देते खाली. सो हे असे दगड्स ठेवलेले आहेत. मी दगड काढले पूर्ण कुंड्यांमधले आणि छान वाटत असे दगड ठेवले ना की फक्त कसं आहे ते मधामधात त्यांना थोडंसं वॉश करत असले ना की दिसायला छान दिसतात. मग फक्त केअर करावे लागतं, एवढंच आहे. वेळच पाहिजे सगळं करायला. आणि काही झाडांना आता थोडेसे ना मरत आहेत, म्हणजे उन्हाळ्याच्या आता सुरू होऊन त्यांनी इथं ग्रीन मॅट वगैरे पण लावावं लागेल जे दरवर्षी आम्ही लावतो. बघू आता आज पण पूर्ण ॲटमॉस्फिअर खरं आहे. आता चांगलं वादळ येऊन गेलेलं आणि त्या दिवशी आम्ही सॅटर्डेला गावाकडे निघालो तेव्हा पण भरपूर वादळ आले. खूप जास्त वादळ आलेलं. बरं झालं मी सगळे कपडे ऑलरेडी आतमध्ये टाकून ठेवले होते कारण याच्या आधी असंच झालं. आम्ही गावाकडे निघून गेलो, इथे वादळ आलं आणि सगळे माझे कपडे उडाले होते. त्याच्यामुळे या वेळेला पूर्ण प्री प्लॅनने गेली होती मी. छान झाला कार्यक्रम, मस्त. आणि जसं विचार केला तर बस तसं एकदम व्यवस्थित सुरळीत झाला. आणि अगदी अर्ली मॉर्निंगला आम्ही निघून आलो कारण अजयला थोडंसं लवकर जायचं. बघू आता काय बनवायचं. एकतर इच्छा नाही आहे माझं काही असं स्वयंपाक करायची. बघू आता अजयला पण उशीर होईल. अन्वीचं एवढ्यात सुरू आहे की हे असं बलून फुगवून मागते. काल पण पूर्ण डेकोरेशन जेव्हा सुरू होतं बलूनचं तिने 2-3 बलून फुगवून मागितले त्या काकांना आणि काय नाही फुगवून मागायचे आणि फोडायचे, बस ते सुरू होतं. आता हे माझ्याकडे ॲक्च्युली बलूनचं पॅकेट जो आहे हा खूप दिवसापासून आहे. तो काय माहिती थोड्या वेळ जसं आता फुगवून ठेवलेला आहे तो आपोआप फुटेल थोड्या वेळ कारण खूप दिवसपासून आहे तो, त्याच्यामुळे ते टिकतच नाही. सो हे असं आता थोड्या वेळ खेळली ती आणि आता हे असंच पडून राहणार आणि ते फुटून जाणार. मग थोड्या वेळाने पुन्हा तिला आठवण येईल की माझं बलून फुटलेलं आहे, पुन्हा फुगवून मागणार ती. सो हा असा रुटीन दिवसभर सुरू असतो. झाडे ऑलमोस्ट वाढत आली आहेत सगळी आणि काय माहिती तो झाडाला काय लावलेले आहेत. हा पण आहे एक मोठं काय, हा पण आहे एक मोठं लेफ्ट साईडचा आणि हा आहे राईट साईडचा. हे दोन्ही सारखे आहेत. तर याचे ॲक्च्युली खूप मोठा झाड होता जो इथे राहायचा आधी या कोपऱ्यामध्ये, या ठिकाणी ठेवलेलं राहायचं. भरपूरसे जे इंडोर झाड आहेत ना ते आधी आतमध्येच राहायचे. हे 2 इंडोर आहेत. त्याच्यानंतर तो हा जो दिसत आहे पानांचा हा पण इंडोरच आहे. हे सगळे आतमध्ये राहायचे. पण जेव्हापासून मग अन्वी रांगायला वगैरे लागली तेव्हापासून मग ती कसं आहे हळूहळू त्या झाडांमध्ये सगळी पानं तोडतं आणि मग ते पॉसिबल नव्हतं होत घरामध्ये ठेवणं. तेव्हापासून ते सगळे बाहेरच ठेवण्यात आले. आणि त्याच्यामुळे हा जो झाड आहे ना काय रेड लिप्स काहीतरी त्याला नाव आहे. सो इथे राहायचा तो भरपूर मोठा झालेला तो भरपूर. सो त्याच्यामधलेच ते 2 आहेत जे सेपरेट केले आहेत, सेपरेट करून लावलेले आहेत.
तर त्यांना ना जसं आता एक मेन झाड आहे तर खालच्या साईडला पण वेगवेगळे झाडं ना छोटी छोटी लागतात. सो ते म्हणजे रियूज पण होतं. ते जसं मोठं वालं मरून गेलं ना, पण खालचे हे 2 छोटे होते तर मग ते 2 कुंड्यांमध्ये ते सेपरेट करून घेतलं होतं. सो यावेळेला काय म्हटलं आपलं जास्वंदला पण भरपूर फुलं आले, भरपूर. ॲक्च्युली ना हे आधी खूप छोटं होतं, ते काय माहिती खूप मोठं होत गेलं आणि तिथपर्यंत माहिती नाही ते अजून किती मोठं होणार आहे. ते ॲक्च्युली असं वाटतं की गावाकडे नेऊन त्याचं जमिनीमध्ये जर लावलं ना तर खूप जास्त फुलं येणार त्याला. आणि पुन्हा एक होतं, आत्ता नाही तो मेला बहुतेक मागच्या वर्षी झाड. तर अशामध्येच जास्वंदमध्ये पण खूप मोठा जास्वंद होता माझ्याकडे, खूप असं येल्लो कलरचं खूपच मोठं जास्वंद. तो ना म्हणजे एकच वर्ष त्याला व्यवस्थित फुल आले, दुसऱ्या वर्षी त्याचं जे फुलाचं साईज आहे ना तो खूप छोटा झाला, नाहीतर भरपूर मोठा साईज होता त्याचं. सो आता ही जेवढी झाड आहे तेवढी झाडं ठेवणार, बाकीचे मग काहीच वाढवणार नाही. जे काही घेणे आहे ते नंतर घेण्यात येणार. चला भेटू थोड्या वेळाने. कळतं तुला मी काय बोलते? कळतं? तू सांग, तू काल कुणाला भेटली? कोणत्या दादाला भेटली? कोणत्या ताईला भेटली? स्पृहा ताई होती. अजून कोण होती? कोण होती? अन्वीला भरपूर गोष्टी कळतात आता, म्हणजे भरपूर, म्हणजे एकदम ऑलमोस्ट सगळंच कळतं तिला, सगळंच. फक्त कधी कधी आमचं डोकं काम नाही करत, त्याच्यामुळे आम्ही त्रास देतो, हो की नाही? नाहीतर तिला आता म्हणजे कसं आहे, अंगावर घेऊन नाही राहावं लागत. जसं प्रोग्राममध्ये कंटिन्यू ती खेळत होती, तिच्यासोबत जर कुणी असलं खेळणार तर मग ती खेळत असते. फक्त लक्ष ठेवावं लागतं, कारण कसं आहे घरी कार्यक्रम असला तर नाही म्हटलं तरी इकडे तिकडे ते डेकोरेशनचं वायर्स हे ते सगळे पुरवलेलं असतात, त्यामुळेच भीती वाटते. बाकी दुसरं असं काही नसतं. कारण आणि दुसरी गोष्ट, पोरं काय खेळता खेळता कधी कधी गेटच्या बाहेर चालले जातात. सो गाड्या चालत असतात, त्याच्यामुळे पण ती एक भीती असते. बाकी बस एवढंच लक्ष द्यावं लागतं, बाकी ते तर काही नाही. त्यांच्यासोबत खेळणारे पोरं असले की मग खेळतात. आणि ऑलमोस्ट असं तिच्याकडे तेवढं म्हणजे हा नाही करावं लागत, तिला समजतं भरपूरशा गोष्टी. आणि कसं आहे ना, ती आता जर काही झालं नसतं तर ती रिॲक्ट करते, त्याच्यामुळे आम्हाला कळून जातं ते की एकच्या काय झालेलं आहे. आधी खूप छोटी होती ना, मी तिला कुठं पाठवत नव्हती, कारण कसं आहे लहान असतात ना मुलं. आपण खूपदा स्पेशली गर्ल्सच्या बाबतीत थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. आपण कुठे पण कुणाच्याही हातात मुलांना न देता, मला तरी असं वाटतं की घरातच ठेवायला पाहिजे. जे फक्त ओळखीचे आहेत तुमचे त्यांच्याच घरी पाठवा. खूपच एकदम अननोन कोणता तरी व्यक्ती आणि त्याच्याकडे आपण पाठवत आहोत खेळायसाठी काय. अच्छा, आणि हे अन्वीच्या मावशीने तिला नेल पॉलिश लावून दिलेला कार्यक्रमासाठी, छान छान. ते पण अर्ध्या बोटांना लावलेलं आहे, अर्ध्या बोटांचं निघालं सुद्धा. असा नेल पॉलिश लावून मागितला अन्वीने. त्याच्या आधी पावडर लावून झालं, त्याच्यानंतर हायलायटर पण लावून झालेला. अजिबात कपडे घालायला तयार नव्हते, अजिबात नाही. आणि म्हटलं मी बांधून देते केस, तर नाही. तो एक पिन होता, तो सगळेजण तिचा पिन कितीतरी वेळ तो उचलला जायचा, एवढा वेळ पडायचा तो खाली की सगळेजण बिचारीचा पिनच उचलत फिरायचे. आर्यनने शेवटी आणून दिलं माझ्याकडे, मामी हा पिन फेकलेला तिने म्हणून. तर ती काहीच ठेवत नाही डोक्याला, काहीच नाही. म्हणजे तिला काय माहिती नाही आवडत. तिला ना खूप असे कपडे पण इवन खूप फ्रीवाले आणि कॉटनचे जर असले ना तर जास्तच तिच्यासाठी बेटर असतात.